तर आज होतं आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन. बघता बघता 10 दिवस कसे गेले काही समजलं नाही. असं वाटतं काल चालते बाप्पा. आणि शेवटचा दिवस पण डायरेक्ट सोजाव विषय. आपल्या पब्लिकने एवढा मास केलाय ना, पुढे पहा तुम्ही व्हिडिओ मध्ये. तर गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम. आज फायनली आपले बाप्पा जाऊ लागले. मग पटकन आवरलं आणि आपल्या मंदिरापाशी आलो. तिकडे एवढे मोठे गणपती होते, डायरेक्ट विसर्जन करायची इच्छा नव्हती होत. इकडे आपला सेटअप रेडी होतं. कसं आहे मावळा आपला डायरेक्ट सोजाव. मग लगेच आपल्या बाप्पांचं आगमन झालं. आवरता डायरेक्ट संध्याकाळ होऊन गेलती. मग पहिले आपल्या बाप्पांची मिरवणूक काढली गल्लीमध्ये. पण सेटअप एवढा भारी तयार केलं तर भाई डायरेक्ट काय ते आपले मावळे, काय आपले महाराज आणि मागे आई तुळजाभवानी, खूपच भारी. मग तितकेच आपले बाप्पा म्हणले लावा डीजे, नाचा मस्त. आपले पोरं एकदम वाट बघून बसले होते. आणि त्याच्यामध्ये पाटील म्हणले की डायरेक्ट सोजाव विषय. आपल्या पाटलांना डायरेक्ट आग लावून टाकली. कसं आहे कारोबार आपला. हे तर काहीच नाही. हे पा आपले बिग बॉस. मला डायरेक्ट विश्वास नाही बसला. आपले बिग बॉस पण नाचताय. मग समजून घ्या जास्त माझं होऊन गेलाय. काय माहिती म्हातारा कुठून आलतं, पण डान्स आहे एकदम क्वालिटी. डायरेक्ट हातपाय मारून राहिला ना भाई. लगेच आपल्या गल्लीमधल्या अंकलची गँग सुरू झाली. आपले कुठे गेले, हा आहेत. कसं आहे आपलं बल्ले बल्ले शावा शावा, काय विषय नाही, करू द्या. सगळे नाचू राहिले, मग आपण का मागे राहावा. तुमच्या भावाने पण 2-3 स्टेप मारून दिले, आपण का बरं मागे राहावा. मग एवढी मजा मारली ना भाई. मजे पहा तुम्ही आपली पब्लिक किती गँगस्टर आहे. डायरेक्ट रस्त्यावरती विषय करू राहिले. मग आपले शूटर घेऊन आपण निघालो रस्त्यावरती. आता डायरेक्ट रोड विषय करणार आहे आपण. कसं आहे वन साइड विषय. हे चिंटकेला पण शांती नाही. डायरेक्ट आपल्या पब्लिकनी फुगडी पण नाही सोडली खेळायची. मग तुमचा भाऊ गेला माजलगाव मधले गणपती पाहिला. आपल्या माजलगाव मध्ये बी काय गणपती होते. म्हणजे डायरेक्ट एकाच एक म्हणजे डायरेक्ट बघायचं काम नाही. आणि त्यांच्या थीम मध्ये एक नंबर. म्हणजे लोकांनी डायरेक्ट रस्त्यावर डान्स सुरू करून दिले. म्हणजे तुम्ही फक्त विचार करा किती मजा मारली असेल. ते पण रात्री 12-1 पर्यंत. मला वाटलं झालं, पण जेव्हा आगोरी डान्स बघितला मी डायरेक्ट डोक्याला हात लावून घेतला. म्हणजे डायरेक्ट रस्त्यावर डायरेक्ट सर्कस करू लागले ना भाई. सर्कस म्हणजे काय बोलू आता. म्हणजे आता हेच बघायचं बाकी होतं. म्हणजे काय करते लोक सांगता येत नाही. उलट मला हसू येऊ लागले डान्स बघून. हे एक बाकी होतं, हे पण पाहून घ्या. त्याने फायनली तो टाइम आला आपल्या बाप्पांचं विसर्जन. एवढं कठीण आहे ना, पण काय करू शकत नाही. मग आपल्या बाप्पांची आरती वगैरे केली.